आपण पाहत आहात इंडिया न्यूज R7। भर दुपारी जिनिंग मिलमध्ये भीषण आग, लाखोंचा कापूस जळून खाक। 4 शहरांच्या अग्निशमन दलाच्या मदतीने आगींवर नियंत्रण, स्थानिक यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह। यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा शहरातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते। भर दुपारी एका जिनिंग मिलमध्ये भीषण आग लागून लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाला आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। पांढरकवडा शहरातील आशापुरा परिसरात असलेल्या गीमा टेक्स्ट प्रायव्हेट लिमिटेड या जिनिंग मिलमध्ये मंगळवार सायंकाळी सुमारे 4 वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली। मिल परिसरात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या कापसामुळे आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण परिसर धुराच्या लोटांनी व्यापून गेला। प्राथमिक माहितीनुसार मिल परिसरात उभ्या असलेल्या डुग्गा वाहनाच्या सायलेन्सरमधून निघालेल्या ठिणगीमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच पांढरकवडा नगर परिषदेच्या अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले, मात्र अग्निशमक गाडी ऐनवेळी नादुरुस्त ठरल्यामुळे घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाला। या विलंबामुळे आगीची तीव्रता आणखी वाढली, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच वणी, घाटंजी, राळेगाव आणि यवतमाळ येथील अग्निशमक दलांना तातडीने पाचारण करण्यात आले। 4ही शहरातील जवानांनी अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर अखेर नियंत्रण मिळवले। या भीषण आगीत मिल मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सध्या पंचनामा सुरू आहे। दरम्यान स्थानिक अग्निशमक यंत्रणेच्या देखभालीतील हलगर्जीपणामुळे नुकसान वाढल्याचा आरोप होत असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अशा घटनांमधून प्रशासनाने धडा घेण्याची गरज आहे। प्रतिनिधी संदीप सुरपाम, इंडिया न्यूज R7, यवतमाळ।